आणि आता विशेष बातमीपत्राला सुरुवात करूयात। सत्ता संघर्षाच्या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची वेळ आता ठरवण्यात आली आहे। 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 अशा एकूण 54 आमदारांची यावेळी सुनावणी होणार आहे। एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे। पाहूयात। शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल सुनावणी, पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष सुनावणी, राहुल नार्वेकर घेणार सुनावणी। बऱ्याच दिवसांपासून रखडलेली शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात 14 सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे। याकरता दोन्ही गटाच्या शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। या सर्व आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांच्याकडून प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे। तसंच यावेळी सर्व आमदारांना आपल्याकडच्या काही अतिरिक्त पुरावे असतील तर तेही सादर करावेत असं सुद्धा सांगण्यात येणार आहे। ही सुनावणीची प्रक्रिया कशी पार पडेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होईल। सुनावणीसाठी शिवसेनेच्या सर्व गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस बजावली गेली आहे। उबाठा शिवसेनेच्या 14 आमदारांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे। अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र युक्तिवाद करावा लागेल। अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत। एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी घेण्याचा प्रयत्न असेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सुनावणीवरून टोला लगावलाय। आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमची बाजू खरी आहे असा विश्वास व्यक्त केलाय। म्हणजे एवढ्याला सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता। विधानसभा अध्यक्षांनी तेव्हा ही सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता, पण घटना असेल, संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम सगळे धाब्यावर बसून हा इतका उशीर केला जातो। राहुल नार्वेकर जे अत्यंत उत्कृष्ट वकील आहेत आणि मला वाटतं नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे नार्वेकरजी आपला निकाल देतील, सुनावणी घेतील, निकाल देतील। त्यामुळं निकालाची वाट बघू। जी कारवाई होईल ती कारवाई नियमानुसार आणि घटनेत दिलेल्या सर्व तरतुदींचं पालन करून केली जाईल। सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल आणि योग्यरित्या हिअरिंग झाल्यानंतर आपण निर्णय घेऊ। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक सूचक वक्तव्य केलं होतं। मेरिटच्या आधारावर ते क्रांतिकारक असा निर्णय देतील। त्यामुळेच या नोटीसी बजावलेल्या आमदारांसह सगळ्या राज्याचं सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे जालन्याच्या अंतरवाली सराटी इथे 14 दिवस उलटल्यानंतरही मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच आहे। आता तर जरांगे यांनी पाणी सोडलं असून सलाईन देखील काढलंय। जरांगे मागण्यांवर ठाम असताना आता राज्यातील राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। 14 दिवसानंतर जरांगेंचं उपोषण सुरूच। जरांगेंकडून पाणी आणि उपचारही बंद। प्रतिष्ठा पणाला लावू नये, विखेंचा सल्ला। आरक्षण हाच उपचार, जरांगेंचा निर्धार। जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी आता आमरण उपोषण सुरू केलंय। मराठा आरक्षणाची मागणी करत गेल्या 14 दिवसांपासून जरांगे उपोषणाला बसले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून तर जरांगेंनी पाणी आणि उपचारही थांबवले। जरांगेंच्या याच भूमिकेमुळे सरकारची चिंता वाढली आहे। पण जरांगेंनी प्रतिष्ठा पणाला लावू नये असं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंना थांबण्याचं आवाहन केलंय। दुर्दैवानं मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्या आघाड्यांवर आपण अपयशी ठरलो। त्या अपयशाचा आज परिणाम सगळ्या राज्याला भोगावा लागतो। मला वाटतं जिरंगे पाटलांना सुद्धा माझी निमित्ताने विनंती आपल्या माध्यमातून की त्यांनी आता प्रश्न प्रतिष्ठित करू नये। सरकार सकारात्मक आहे, सरकारला संधी द्यावी। प्रश्न सुद्धा नाही तर आपला उपोषणाचा मार्ग काय व्हायचा। पण मनोज जरांगेंनी मात्र सरकारचं आवाहन फेटाळत आता उपचार घ्यायलाही नकार दिलाय। आरक्षण हेच उपचार, त्यामुळे जोवर आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार जरांगेंनी जाहीर केलाय। आमच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न नाही असं म्हणायचं आहे का त्यांना? असं मत आहे की त्यांचं ते कोण मंत्री म्हणतो त्याचं प्रतिष्ठेचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पोराचा, अस्तित्वाचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पोराचा।
शिक्षणाचा नोकऱ्याचा भविष्याचा प्रश्न नाही मराठ्यांच्या असं म्हणायचं की त्याला त्याचं म्हणणं आहे का आमचं भविष्य ऊस वाढण्यात हे लोकांची तर सालाने जाण्यात भविष्य असं वाटतं की त्याला. दुसरीकडे जरांगेंच्या आमरण उपोषणावरून राजकारणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे जरांगे यांचं उपोषण सुरू असतानाच दिल्लीत G20 परिषद सुरू होती. या परिषदेच्या निमित्तानं पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींनी विशेष डिनरचं आयोजन केलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या डिनरचं निमंत्रण होतं. मुख्यमंत्री शिंदे यांनी या डिनरला हजेरी लावली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि सरकारवर निशाणा साधला. पण त्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन का पसरत आणि पेटत चाललेलं आहे याचं कारण सरकारची निष्क्रियता. सरकार गोंधळलेलं आहे. सरकार G20मध्ये जाऊन मेजवान्या जोडत आहे. बरं का, G20मध्ये जाऊन मेजवान्या जोडत आहे. त्याच्यापेक्षा सरकार जालन्यात गेलं असतं, त्याला दंगली पेटल्या नसत्या. कोण वाचतं सामना पेपर? मला कळत नाही. आपण काय सामन्याला एवढं महत्व देतो आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आम्हाला? आता निवडणुकीमध्ये निवडून द्या. मी त्यांना सांगितलंय तुमचा एक खासदार तुम्ही निवडून टाका 48 मध्ये. परत आहे का मी काय म्हणतोय? शिवसेनेने त्यांचा 48 मध्ये एक खासदार निवडून आणून दाखवावा. वाटलं त्याचे राऊत साहेब उभं राहणार आहेत, ते म्हणतात मी कुठे उभं राहील, तर त्यांनी उभं राहावं कुठे, चांगला सुरक्षित मतदारसंघ शोधावा आणि त्यांनी त्यांचा एक खासदार मला निवडून आणून दाखवावा. एकंदरीतच मनोज जरांगेंनी आता त्यांचं उपोषण आणखी तीव्र केलंय. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढतं, मनोज जरांगेंचं आमरण उपोषण कधी सुटतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर लातूरमध्ये मराठा कुणबी आरक्षणाचे पुरावे असल्याच्या नोंदी आढळलेल्या आहेत आणि लातूर जिल्ह्यात एकमेव असं गाव आहे जिथे मराठा कुणबी आरक्षणाच्या आशा पल्लवित करणाऱ्या या नोंदी सापडल्यानं आता या कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय. पाहुयात या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. लातूर जिल्ह्यात मराठा कुणबी आरक्षणाचे पुरावे. एकाच गावातील 42 कुटुंबियांना दिलासा. आरक्षणाचे निजामकालीन पुरावे आढळले. जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सोमवारी 14वा दिवस आहे. राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरनं जरांगे पाटील ठाम आहेत, तर कुणबी समाजात नाराजी असून त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. सध्याच्या घडीला मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये निजामकालीन दाखले शोधण्याचं काम सुरू आहे. लातूर जिल्ह्यातल्या वाडी वाघोली इथल्या एकाच गावात मराठा कुणबी नोंद असलेले 1955 सालचे पुरावे सापडलेत. ते देखील या एकाच गावातल्या तब्बल 42 कुटुंबांची मराठा कुणबी अशी नोंद आढळलेली आहे. 120 गावं आम्ही सर्च केली. त्याच्यामध्ये वाडी वाघोली येथे एकूण 42 कुणबी मराठाच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि 1951च्या जनगणनेनुसार काही मराठा समाजाच्या एकूण अशा नोंदी सापडलेल्या आहेत. महाराष्ट्राची ओळख ही संतांची भूमी अशी. संत तुकाराम महाराजांपासून ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंतचा मराठा हा कुणबी असल्याचं सज्जड पुरावे सापडलेले आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असून त्यात कुठलाही नवा शोध लावण्याची गरज नाही असा दावा संभाजी ब्रिगेडनं केलाय. सर्व पुरावे आपण पूर्वीपासूनच महाराष्ट्र शासनाला दिलेले आहेत, शासनाकडे आहेत. तर या शासनानं न पाहता कुठल्याच गोष्टीचा आता विचार न करता खट्टमुन्या मराठा आणि कुणबी एकच आहेत अशी जी मागणी आहे त्या मागणीचा गंभीरतापूर्वक विचार करून सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण ताबडतोब जाहीर करावं. मराठा हा शब्द प्रदेशवाचक असल्यानं ती जात होऊ शकत नाही, तर कुणबी हीच खरी जात आहे आणि हे बापट आयोग तसंच गायकवाड आयोगानं सुद्धा आपल्या अहवालात म्हटलेलं आहे. आज खत्री आयोगानं असा अहवाल नोंदवलेला आहे की मराठा आणि कुणबी एकच आहेत. बापट आयोगानं सुद्धा असा अहवाल नोंदवलेला आहे किंवा मराठा आणि कुणबी एकच आहेत. गायकवाड रिसेंट जो गायकवाड आयोग आहे फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्ये नेमलेला, त्या आयोगानं सुद्धा मराठा हा कुणबीच आहे. सध्या राज्यामध्ये उठलेल्या या मराठा आरक्षणाच्या वादळात लातूर जिल्ह्यामध्ये सापडलेल्या या निजामकालीन पुराव्यांमुळे वाडी वाघोलीतल्या बांधवांना आरक्षण प्रकरणी नवा आशेचा किरण दिसतोय असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. सचिन सोळुंके, न्यूज 18 लोकमत, लातूर.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळते. आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती आणि याच टीकेला प्रत्युत्तर देत पृथ्वीराज चव्हाण यांनी आता निजामकालीन पुरावे ग्राह्य धरणाऱ्या सरकारच्या GRला लक्ष्य केलंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. सरकारचा GR, चव्हाणांचे वार. शाहू महाराजांचे दाखले का ग्राह्य नाहीत? निजामकालीन पुराव्यांवरूनही निशाणा. मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप. मनोज जरांगे यांच्या उपोषण अस्त्रानंतर सरकारनं मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याचा अध्यादेश काढला. या निर्णयाला ओबीसी आणि कुणबी समाजानं विरोध सुरू केलाय. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावरून टीकेची झोड उठवली आहे. सरकार निजामकालीन कागदपत्र, पुरावे, दाखले ग्राह्य मानतंय. मात्र शाहू महाराजांच्या काळातील दाखले सरकार ग्राह्य का मानत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारले? आणि माझा आक्षेप असा आहे की तुम्ही आज निजामकालीन कागदपत्र, पुरावे, दाखले ग्राह्य धरताय, पण मग शाहू महाराजांचे दाखले तुम्ही ग्राह्य धरत नाही. हा कुठला नाही? पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला टोला लगावताच पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा प्रश्न पुढे आलाय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला सरकारकडून उत्तर आलेलं नाही, पण जरांगे पाटील मात्र यावर बोलायला विसरले नाहीत. सरसकट म्हटल्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भेदभाव करण्याचा विषयच येत नाही असं जरांगे म्हणाले. मी सरसकट महाराष्ट्राला, मग पश्चिम महाराष्ट्र का महाराष्ट्र? पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का? येत नाही का? मग येतोय तर मग सरसकट महाराष्ट्रातले मराठा म्हणले पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात असेल ना. अरे मी आहे, मी जीव करतोय, मी सगळ्याला देणार आहे, एक बी नाही विभाग सोडत. सरसकट महाराष्ट्र म्हणलं सगळेच आले. मी कोरडा पडू लागलोय बाबा. तिकडं ताकद लावा तुमची, इकडं माझ्याकडं नका लो. दुसरीकडे भाजपचे मित्र असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना उत्तर दिलंय. जी निजाम संस्थानामध्ये मराठवाडा असताना जी कागदपत्र आहे ती तपासली जात आहे. त्याप्रमाणे त्यांचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे शाहू महाराजांच्या काळामध्ये अनेकांना आरक्षण होतं. त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण होतं, दलितांना आरक्षण होतं, कुणबी समाजाला आरक्षण होतं, अशा अनेक जातीच्या धर्माच्या लोकांना आरक्षण होतं. त्यामुळं शाहू महाराजांच्या जे पेपर्स आहेत ते तपासायला काय हरकत नाही. सगळं सार्वत्रिक द्या, सगळ्या महाराष्ट्रात द्या. मग उत्तर महाराष्ट्रामध्ये जे राहिले त्यांना का नको? विदर्भात जे राहिले त्यांना का नको? असाही प्रश्न पुढे येईल. सगळ्यांनाच पाहिजे आरक्षण, कुणाला नको आहे? पण असं आपल्याला तोंडी बोलून किंवा नुसतं कॅबिनेटमध्ये निर्णय करून हे प्रश्न सुटणार नाहीत. याला कुठेतरी कायद्याचा आधार असला पाहिजे. दिल्लीमध्ये भाजप सरकार आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपचंच सरकार. त्यामुळे भाजपनं आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यामुळे काँग्रेसनं आता मराठा आरक्षण प्रश्नी सरकारवर दबाव वाढवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी गेल्या 10 दिवसात शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. कार्यकर्त्यांच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे वडील गोपीनाथ मुंडेंच्या संघर्ष यात्रेची यावेळी प्रकर्षानं आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे वडिलांप्रमाणे पंकजांना परिक्रमा यात्रेचं फळ मिळणार का? पाहुयात न्यूज 18 लोकमतच्या या खास रिपोर्टमधून. भाजपमध्ये काहीशा अडगळीत पडलेल्या नेत्या पंकजा मुंडे गेल्या 10 दिवसात आपल्या परिक्रमेच्या माध्यमातून जवळपास 5000 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी अर्धा महाराष्ट्र पिंजून काढलाय. पंकजा मुंडे यांची ही शिवपरिक्रमा असली तरी त्यांनी मोठ्या प्रमाणात आपली राजकीय ताकद सुद्धा दाखवून दिली आहे. या यात्रेच्या दरम्यान पंकजांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आलं. कार्यकर्ते तसंच समर्थकांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांनी एक प्रकारचं शक्ती प्रदर्शनच केलं. 1994-95 मध्ये ज्याप्रमाणे पंकजा मुंडे यांचे वडील आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रेतून युतीची सत्ता आणली होती, यात्रेच्या समारोपाप्रसंगी पंकजांनी वडिलांना ही यात्रा समर्पित करत अक्षरशः त्यांना अश्रू अनावर झाले.
आपल्या कार्यकर्त्यांना साथ घालताना पंकजांनी स्पष्ट केलं की अशीच साथ आणि आशीर्वाद कायम द्या. आगामी काळात त्या स्वतःच्या क्षमतेवर सिद्ध करतील आणि आगामी काळात आपली सर्व रूपं पाहायला मिळतील असा इशाराही त्यांनी दिला. लोकसभेसाठी आपण आपल्या बहिणीची जागा घेणार नाही अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. कोणाला उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही, भले मग ती माझी बहीण असो. प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेली आहे. एकदम तिला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही, तो दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. आणि असा निर्णय किंवा अशी चर्चा कुठेही माझी कोणत्याही पक्षाशी किंवा माझ्या पक्षाशी किंवा माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी झाली नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या 1995च्या संघर्षाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊन पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेला फळ मिळणार का? पंकजा मुंडे यांना नेमकं कोणतं उत्तर मिळालंय? त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांची शक्ती आणि परिक्रमेची फलनिष्पत्ती नेमकी काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि यासोबतच या बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र जाण्याआधी महत्त्वाचं, विधानसभा आमदारांपाठोपाठ आता विधान परिषदेतील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शरद पवार गटानं कंबर कसली आहे आणि त्यासाठी शरद पवार गटानं विधान परिषद उपसभापतींकडे 2 अर्ज केले. याबाबतचा एक खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत रात्री 8:30 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. देशात पहिलं आरक्षण कोल्हापूर संस्थांमध्ये, करवीर संस्थांमध्ये दिलं होतं. बहुजन समाजाला 1902ला आरक्षण दिलं. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून अनेक 15-20 वर्ष मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय की या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं. मनोज जरांगे पाटील जो आमरण उपोषणाला बसलाय तो सलग 3-4 वर्ष आमरण उपोषणाला बसतो आणि मी नेहमी त्यांना भेट सुद्धा देत असतो. दरवर्षी सरकार त्याला काही आश्वासन देतात आणि तो 1 साल पुढे जातो. यावेळी सुद्धा मनोज जरांगे पाटील बसला होता आरक्षणला आणि यावेळी अमानुष्य कृत्य जे लाठीमार किंवा फायरिंग झाल्यामुळं एक महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण निर्माण झालं. मी मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं, तुम्हाला हे एवढंच निमित्त मिळालं का? तुम्ही आरक्षणाची चर्चा मनोज जरांगेच्या माध्यमातून आज आली आहे समोर, ही बाब चांगली आहे, पण ह्याच्या अगोदरच ही सगळी चर्चा व्हायला पाहिजे होती. अगोदर सर्वपक्ष बैठक व्हायला पाहिजे होती. मनोज जरांगे पाटलांची पहिल्यांदा मागणी ही होती की मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठ्यांना सरसकट मिळावं. त्याच्यानंतर त्यांनी ॲडिशन केलं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळायला पाहिजे. त्यांचे तज्ज्ञ म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ लोक येऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांची काय चर्चा झाली ते मला कल्पना नाही. पण मी सरकारला स्पष्ट सांगितलं, सरकारला हे सांगितलं मी की जर का न्यायिक पद्धतीने जर ते आरक्षण बसत असेल, जर तुम्ही प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र पूर्ण महाराष्ट्राला सरसकट देऊ शकत असाल तर तुम्ही द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायला पाहिजे सरसकट बसत असेल तर. पण नुसतं लोकांना मराठा समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही काहीतरी GR काढाल आणि परत एकदा तो कोर्टात जर अडकला तर ते मुळीच चालणार नाही, कदापि चालणार नाही. कारण पूर्वी 49 मराठा समाजातल्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणून मराठा समाजाच्यावर खेळ होता कामा नये हे मी स्पष्ट सांगितलं. परत मी एकदा सांगू इच्छितो की जर का त्यांच्या तज्ज्ञांनी जे मतं मांडलेत आणि तुमच्या समितीला जर ते पटत असतील आणि ते कायदेशीर बसत असतील आणि कायदेशीर आरक्षण तुम्हाला कायद्याच्या चौकटीत देता येत असेल सरसकट प्रमाणपत्र, तर तुम्ही द्यायला पाहिजे हे मी स्पष्ट बोललोय. पण हेच होत असताना मी त्यांना सांगितलं
की 2014ला नारायण राणे समितीच्या माध्यमातून आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही, त्या मीच पुढाकार घेतला होता. त्याच्यानंतर 2016ला परत एकदा महामोर्चे सुरू झाले आणि 2021ला 2018ला परत 2018ला आरक्षण देण्यात आलं, जे हायकोर्टात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं नाही 2021ला. मी त्या सगळ्या सरकारच्या लोकांना आणि विरोधी पक्षातल्या लोकांना एवढंच विचारलं की मी 2 वर्षापासून ज्यावेळी 2021ला आरक्षण रद्द झालंय त्यावेळीपासून मी पत्र लिहिले. पहिल्यांदा पत्र उद्धव ठाकरेंना लिहिलं, हे सगळे पत्र माझ्या हातात आहेत. मग पत्र मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो, त्यावेळी मी परत उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र. अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाल्यावर त्यावेळी मी पत्र पाठवलं. त्यांना मी म्हटलं तुम्ही आता रिव्ह्यू पिटिशन उडाले, क्युरी पिटिशन मध्ये पडले, क्युरी पिटिशन कितपत टिकणार आहे हे सगळ्यांना कल्पना आहे, पण तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल. तुम्ही सोशल बॅकवर्ड असल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. पण पहिला मुद्दा मी त्यांना सांगितला की तुम्ही जे मागासवर्गीय आयोग आहे ते पुनर्गठित करायला पाहिजे. का आता जे मागासवर्गीय आयोगमध्ये लोक आहेत ते काय त्यांच्या नावाने किती लिगल केसेस आहेत मला माहित आहे, म्हणून त्याला मला काय खोल जायचं नाही. पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला मागासवर्गीय आयोग पुनर्गठित करायला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, सर्वेक्षण करायला पाहिजे परत एकदा. आणि नंबर 3, तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. कारण का सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे, फॉरवर्ड क्लास. म्हणून पुढारलेला वर्ग जो असतो आणि तुमच्या अपवादात्मक परिस्थिती नसल्यामुळं आम्ही तुमचं आरक्षण हे रद्द केलं, हे 2021ला सांगितलं. हे 2.5 वर्षापासून मी या सरकारच्या मागे आहे. तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी इम्प्लिमेंट करा, अंमलात आणा. त्यांनी काय केलं नाही. आज मनोज जरांगेंच्या मुळे आज त्यांना ते सुचलं की आपण इथं सर्वपक्षीय मिटिंग घेऊ. ही सर्वपक्षीय मिटिंग त्यावेळेस का घेतली नाही त्यांनी सर्वपक्षीय मिटिंग? हा समाजाचा खेळ होत नाही का मग? आणि म्हणून मी स्पष्टपणाने सगळ्या गोष्टी सांगितल्यात. परत मी आपल्याला पत्रकार बंधूंना आणि समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो, पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांनी जे काय मागणी केली सरसकट सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना प्रमाणपत्र द्यावं कुणबीचं, ते जर कायदेशीर बसत असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि लोकांना आणि तुम्हाला जर कायदेशीर बसत नसेल ते सुद्धा तुम्ही स्पष्टपणाने सांगायला पाहिजे हो हे बसत नाही. पण लोकांचा खेळ करून चालणार नाहीये, कारण का पूर्वी 49 मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि हे चालू असताना तुम्हाला दुसरे काय जो मी कायदेशीर बाब जी सांगितलेले सामाजिक मागास सिद्ध झाल्याशिवाय, तुमचं सर्वेक्षण झाल्याशिवाय आणि मागास वर्ग आयोग गठीत झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. हे का माझे वाक्य नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाचे वाक्य. थँक्यू. बैठकीतून मार्ग निघेल असं वाटतं का? हे बघा मी माझं मत मांडलं आणि मी तिथं निघून आलो. का मी कुठल्या पक्षात नाहीये, कारण का आमचा जो स्वराज्य पक्ष अजून रजिस्टर झालेला नाहीये, म्हणून मी तिथं बसणं चुकीचं आहे. मला असं वाटलं की माझी जी भावना आहे, आणि मी येणारच नव्हतो आज, पण मला असं वाटलं की समाजासाठी आपण यायला पाहिजे, समाजाच्या भावना ही तिथं स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे, म्हणून मी आज तिथं आलो. गेल्या 15 दिवसांपासून ते उपोषण करतायत. आज त्यांनी उपचार घेण्यासाठी मनाई केलेली आहे. त्यांच्या आरक्षणासाठी जो लढा आहे तो यशस्वी होईल असं नाही, म्हणून युद्ध पातळीवर सरकारने ह्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि लवकर त्यांना सांगायला पाहिजे. मी स्पष्टपणाने तुमच्या समोर मांडलेलं, ह्याच्या पुढे माझ्याकडे काय बोलण्याचं काही नाही. हिंदी में नहीं अभी मैंने नहीं, आज इतना सेंसिटिव विषय है, ये सेंसिटिव विषय इसलिए मैं हिंदी में बात नहीं करने वाला हूँ. जो मराठी में है वो आप ट्रांसलेट कीजिए. मराठा उपसमितीचे जे चंद्रकांत दादा पाटील जे अध्यक्ष आहेत ते आज या बैठकीला आता बाबा आता सर्व पक्षीय मिटिंग झाली, आता एक माणसाचं कशाला नाव घेतात, दिसले तर नाही. तर माझा मुद्दा आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात. विधानसभा आमदारांपाठोपाठ आता विधान परिषदेतील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शरद पवार गटानं कंबर कसली आहे. त्यासाठी शरद पवार गटानं विधान परिषद उपसभापतींकडे 2 अर्ज केलेले आहेत. अजित पवार गटातील 5 आमदारांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे. पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर
शरद पवार गटानं बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय. विधानसभेपाठोपाठ आता विधान परिषदेच्या फुटीर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याकरता पावलं टाकायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतींकडे 2 स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी हे अर्ज दाखल केले. जयंत पाटलांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे या विधान परिषदेच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी रामराजे निंबाळकरांच्या अपात्रतेकरता अर्ज केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून विधान परिषदेच्या आमदारांवर कारवाई करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून उपसभापती कार्यालयामध्ये ही याचिका मिळाली असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये या याचिकेवर पूर्णत्वे अभ्यास करून सुनावणीला सुरुवात करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. 2 जुलैला अजित पवारांनी पक्षात बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या बंडानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 जुलैला शरद पवार गटानं अजित पवारांसह 9 आमदार आणि 2 खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. पक्षविरोधी कारवाया आणि पक्षप्रमुखांची परवानगी नसताना सत्तेत सहभागी झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसंच विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. ज्या वेळेला हे सगळं प्रकरण इलेक्शन कमिशनकडे गेलेलं आहे, इलेक्शन कमिशनने दोन्ही बाजूला आपलं स्पष्टीकरण मागितलेलं आहे. आम्ही आमचं स्पष्टीकरण देणार आहोत. आता त्यांची जी काही भूमिका असेल ती ते इलेक्शन कमिशनकडे मांडतायत. आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही इलेक्शन कमिशनकडे मांडतो आहोत. आता शरद पवार गटानं विधान परिषदेतील आमदारांवर कारवाई करता कंबर कसली. पण अजित पवार गटातील या आमदारांविरोधात 2 स्वतंत्र अर्ज का करण्यात आले याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय दबाव टाकण्यासाठी शरद पवार गटाकडून ही खेळी करण्यात आली नाहीये ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार पक्षात माघारी येतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. शरद पवार आणि अजित पवारांमधील वारंवार भेटीमुळे त्याला बळ मिळालं होतं. मात्र शरद पवारांनी अजित पवार गटाविरोधात एल्गार पुकारला आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय संघर्षाला आता धार येणार आहे. पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर दोन्ही गटातले राजकीय संघर्ष हळूहळू वाढत चालले आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटातल्या मंत्र्यांच्या विरोधात रणशिंग फुंकलंय. त्यामुळे भविष्यात या दोन्ही गटातील संघर्षाला आणखीन धार येण्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या मंत्र्यांच्या परतीचे दोर शरद पवार यांनी कापलेत. शरद पवार यांनी अजितदादांच्या गटाविषयी आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे. याचा डोक्यात नकारा फरक आहे. या संबंधीचे निर्णय आपण घेणार नाही की अशा संकटाच्या काळात जे मजबूतीने उभे राहिले ते खरे आणि त्यांच्याच मदतीने निवडणुकीत जायचं ही भूमिका घेऊन जावं लागेल. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवार काका पुतण्यांमध्ये काही खास भेटीगाठी झाल्या. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आपल्या मंत्र्यांसह शरद पवार यांच्या भेटीला गेले. तसंच बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेत मनधरणी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. शरद पवार हेच आपले नेते असल्याचं अजित पवार यांच्या गटाकडून वारंवार सांगितलं गेलं. दरम्यान राजकीय मतभेदांच्या नंतर सुद्धा कौटुंबिक संबंध कायम राहतील असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्यामुळे आणखीनच संभ्रम वाढलाय. या भेटीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. पण शरद पवार यांनी आपल्या समर्थकांना थेट संदेश दिलाय. शरद पवार यांच्या आक्रमक भूमिकेवर अजित पवार यांच्या गटानं बचावात्मक पवित्रा घेतलाय. मी सकारात्मक विचार करणारा कार्यकर्ता आहे. विरोधाला विरोध करणं माझ्या ह्याच्यामध्ये बसत नाही. त्याच्यामुळं तुम्ही इतरांनी कुणी मान्यवरांनी काय बोलले त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. 2019 मध्ये अजित पवार यांनी अशाच प्रकारे बंड केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं स्थापन केलेलं त्यांचं सरकार औटघटकेचं ठरलं. त्यामुळेच यावेळी त्याची पुनरावृत्ती होईल अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. पण आता परिस्थिती बदलल्याचं लपून राहिलेलं नाही. त्यामुळे शरद पवार यांनीच परतीचे दरवाजे आता बंद केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
2 महिन्यांपूर्वी अजित पवारांचा गट शिंदे सरकारमध्ये सहभागी झाला आणि या नव्या महायुतीवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. शरद पवारांपाठोपाठ आता विजय वडेट्टीवार यांनी देखील अजित पवार यांना डिवचलेलं आहे. पाहूयात. शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आलेले आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या भीतीनं अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. विशेष म्हणजे स्वतः शरद पवारांनी गेल्या महिन्यात कोल्हापूरच्या जाहीर सभेत अजित पवार गटावर हा आरोप केला होता. त्या महिलांनी सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही आमच्या टीका करताय, आमच्या हल्ले करताय, ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या धार घालताय, याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, त्याला आमची चालली. पण ही एक भगिनी बनू शकते, पण त्या घर कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्यांनी म्हणलेलं मी काय ऐकलं. शरद पवारांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी अजित पवार गटानं रविवारी कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा घेतली. या सभेच्या निमित्तानं अजित पवार गटानं कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. कोल्हापूरची जनता ही आपल्या पाठीशी असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न या सभेद्वारे करण्यात आला. तसंच शरद पवारांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याची दबाव होता. 2.5 वर्षात आम्ही सरकारमध्ये काम करत असताना हाती घेतलेली जे कामं होती ती पूर्ण करण्याचा दबाव होता. आमदारांचे स्थगिती मिळालेली कामं स्थगिती उठण्याच्या करता दबाव होता. काय आमची चूक झाली? दुसरा कुठलाही आमच्यावर दबाव नव्हता. अजित पवारांच्या या दाव्यावरून आता राजकारण सुरू झालंय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या दाव्याविषयी सवाल उपस्थित केलेत. तसंच अजित पवार शिंदे सरकारमध्ये का सहभागी झाले याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा प्रतिदावा वडेट्टीवार यांनी केलेला आहे. कोणी किती इमानदारीच्या भाषा करू देत, आमच्याकडे पण पुरावे आहेत. कोण कशासाठी गेलाय, कोण सत्तेसाठी गेलाय, कोण सेवेसाठी गेलेला आहे, कोण विकासासाठी गेलेला आहे, कोण दबावामध्ये गेलेला आहे एजन्सीच्या, हे सगळे पुरावे आहेत. योग्य वेळी आवश्यकता असेल तर सगळ्या कोर्टाच्या आदेशापासून सगळं उघड करू. मला वाटतं वडेट्टीवारांची जी काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असेल ती वडेट्टीवार स्वतंत्र आहेत, ते काही बोलायला आणि ते काही करायला. पण आमची भूमिका स्पष्ट आहे आणि यदाकदाचित कुठली एजन्सीला त्यांना द्यायचं असेल त्यांनी द्यावं. एजन्सी आमच्याकडे आली तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. वडेट्टीवारांच्या या टीकेमुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गट आणि वडेट्टीवार यांच्या दरम्यान शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्यानं आता ठाकरे गटाची नाराजी ही चव्हाट्यावर आली आहे. शिर्डी लोकसभा लढवण्यासाठी मोर्चे बांधणी करणाऱ्या या बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे. गेल्या 50 वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले घोलप आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पाहूयात. माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते बबनराव घोलप यांनी रविवारी उपनेतेपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षात खळबळ उडाली. खरं तर पक्षाला लागलेली गळती कायम असताना घोलप यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणार आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना उबाठात प्रवेश केला, हेच घोलपांच्या नाराजीचं मुख्य कारण आहे. काही दिवसांपूर्वीच वागचौरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं. अशातच घोलप यांच्याकडे असलेली शिर्डी संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सुद्धा काढून घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या शिर्डीच्या दौऱ्याची माहिती सुद्धा घोलप यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र वागचौरेंनी प्रवेश केल्यामुळे घोलप अस्वस्थ झाले आहेत. आमचं एकदम स्वाभाविक आणि साधं मागणं आहे. ज्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला साहेबांना भेटायचं आहे, आम्हाला सांगायचं आहे, आम्हाला कोण पाहिजे, ती एक संधी मिळून द्यावी. आणि जो काही प्रकार घडला त्या प्रकाराचा प्रकार जो झाला पाहिजे त्याचा खुलासा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. सोमवारी बबनराव घोलप यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आणि आपली भूमिका मांडली. तसंच येत्या 2 दिवसात ते उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार आहेत. पक्षामध्ये नाराज का व्हावं?
ते अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत. त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या कन्या नाशिकच्या महापौर झालेल्या आहेत. पक्षानं प्रत्येकाला काही ना काहीतरी आपल्या ऐपतीनुसार दिलेलं आहे. तसं घोलप कुटुंबांना सुद्धा सातत्यानं काही ना काही मिळत राहिलेलं आहे. इकडे वाकचौरे यांच्या घरवापसीमुळे शिर्डीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सुंदोपसुंदी उघड झाली आहे, तर भाऊसाहेब वाकचौरेंनी पक्षातल्या नाराजीविषयी कानावर हात ठेवलेत. उद्धव साहेबांच्याही मनात होतं मी यावं, माझ्याही मनात होतं शिवसेनेमध्ये राहावं, आणि आज मी शिवबंधन बांधून आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं खऱ्या अर्थानं मी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि येत्या काळात आणि ज्या दिवसापासून मला त्यांनी आदेश दिला त्या दिवसापासून मी शिवसेनेचं काम करतो आहे. युतीमध्ये शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेनं लढवली होती, मात्र राज्यातली राजकीय समीकरणं बदलली. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असल्यामुळे शिर्डीची जागा कुणाच्या वाट्याला येणार याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण जागा वाटपाच्या आधीच उमेदवारीसाठी शिवसेना उबाठामध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहमदनगर. तिकडे नगर जिल्ह्यामध्ये MIDCच्या मुद्द्यावरून राजकीय उद्योग सुरू झालेला आहे. आमदार रोहित पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये जोरदार खणाखणी सुरू झालेली आहे. राजकीय आकसातून सामान्य नागरिकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे, तर पवारांच्या या आरोपाला खासदार सुजय विखे पाटलांनी जशास तसं उत्तर दिलंय. नगर जिल्ह्यातल्या MIDC मध्ये असलेल्या कारखान्यांमधून कमी धूर निघतोय, मात्र राजकारणातून जास्त धूर निघताना दिसतोय. आमदार रोहित पवारांनी MIDC साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत साकडं घातलंय, मात्र मागणीला अजून यश आलेलं नाही. त्यावरून रोहित पवारांनी स्थानिक राजकारणावर बोट ठेवलंय. ते जेव्हा खासदार झाले तेव्हा कदाचित कर्जत जामखेडली त्यांना मतदान केलं नसावं. विखे पाटलांचं राम शिंदेचं पटत नसल्यामुळे इथं कर्जत जामखेडच्या लोकांवर अन्याय होतोय. मी तिथं प्रस्ताव मंजूर करून आणला असताना सुद्धा भाजपचं सरकार त्याला मान्यता देत नाही. इथल्या युवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. आमदार रोहित पवारांनी थेट खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदेंवर निशाणा साधला. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनीही पलटवार केला. जामखेडमधील MIDCला 37 वर्षांपूर्वीच परवानगी मिळालेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 1900 माझ्या मते 86 साली जामखेडला 17 हेक्टर MIDC जाहीर झाली आणि 86 पासून आजपर्यंत एकही उद्योग त्याच्यावर आला नाही. त्यामुळे MIDC नुसतं जाहीर करायची नसते, पहिले उद्योजक शोधावं लागतात आणि मग MIDC आणावं लागते, नाही तर जामखेडसारखी परिस्थिती होते. सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघात रोहित पवारांचा विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी MIDCचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय. नगर शहरालगत वडगाव गुप्तामध्ये 600 एकरावरती फेज 2 आणि शिर्डीत 500 एकरवरती दुसऱ्या MIDCला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे 15,000 तरुणांना रोजगार मिळणार आहे. मात्र मंजूर केलेल्या दोन्ही MIDC खासदार सुजय विखे पाटलांच्या मतदारसंघात असल्यानं आमदार रोहित पवारांच्या जखमेवरती मीठ चोळल्याची चर्चा नगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाचे आणि विशेष रिपोर्ट आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर विरोधक हे वारंवार पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचा हिशोब मागत असतात, पण भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी आता थेट राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यांचा तपशील मागत निशाणा साधलाय. त्यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा लेखाजोखा मागायला सुरुवात केलेली आहे. पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. मला राहुल गांधींना विनंती करायची आहे की पुढच्या वेळेस जेव्हा दौऱ्यावर जाल तेव्हा तुमचं शेड्यूल देशाला कळू द्या. भाजप आणि काँग्रेसमधील नेत्यांच्या विदेश दौऱ्यांवरून रंगलेला हा कलगीतुरा. विरोधक सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांवरून सरकारवर टीका करताना दिसत आहेत. पण यावेळी मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांचा हा वार त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केलाय. कारण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांवरच बावनकुळेंनी सवाल उपस्थित केलाय.
आता पहिलं तर हा संशोधनाचा विषय आहे की राहुल गांधी वारंवार विदेशात का जातात. आता विदेशात का जातात हा विषय आहे, कारण ते काही देशाचं प्रतिनिधित्व करत नाही. त्यांना प्रत्येक महिन्याभरातून विदेशात का जावं लागतं, कुठल्या कारणाने राहुल गांधी विदेशात जातात. मला राहुल गांधींना विनंती करायची आहे की पुढच्या वेळेस जेव्हा दौऱ्यावर जाल तेव्हा तुमचं शेड्यूल देशाला कळू द्या. आता बावनकुळेंनी राहुल गांधींच्या दौऱ्यांचा तपशील मागितल्यावर काँग्रेस तरी कशी शांत राहणार. बावनकुळेंच्या टीकेवर निशाणा साधत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी विरोधकांच्या जुन्या प्रश्नांची पुनरावृत्ती करत पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांचा लेखाजोखा मांडण्याची मागणी केली. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असा पलटवारही वडेट्टीवारांनी केला आहे. त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते देशात फिरतील, ते विदेशात जाऊ शकतात. काय बावनकुळे विदेशात कधी गेला नाही का? मग त्यांनी काय हिशोब दिला का काही हिशोब की तो कशासाठी गेला होता तिथे. खरं तर पदावर नसलेल्या व्यक्तीनं कधी कुठे जायचं यावरून राजकारण व्हायला नको. पण सध्या महाराष्ट्रातील राजकारणात कधी कोण काय बोलेल आणि काय करेल याचा नेम नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न सोडून आपले नेते केंद्रीय नेत्यांच्या विदेश दौऱ्यांचा जमा खर्च करताना दिसत आहेत. किमान आता तरी मराठा ओबीसी आरक्षण, दुष्काळ सदृश्य स्थिती याकडे नेते लक्ष देतील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या विशेष बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.